आज आहे 9 सप्टेंबर 2025। खास करून हे अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे आता 9 तारखेपासून ते राज्यामध्ये 13 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात। पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे म्हणून खास करून हे तातडीचा अंदाज खास करून देत आहे। तर राज्यातल्या सुरुवातीला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे म्हणजे 13 सप्टेंबरपासून ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे म्हणजे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून अंदाज लागायचा। सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर, कुडाळ, सातारा, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, पालघर, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 14 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। म्हणून काय होणार आहे, मुसळधार पुण्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं की परत त्या धरणाच्या नदीच्या पाणीच्या पातळीत वाढ होते। नद्याच्या पात्रात पाणी वाढलं की त्याचं पाणी तळ्याला जातं, त्याच्यामुळे काय होतं कोल्हापूरकडं पूर परिस्थिती निर्माण होती म्हणून हे अंदाज लक्षात येतात। मग सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी पूर्ण अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 14 ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। मुंबईकडे देखील पाऊस असणार आहे म्हणून ही देखील लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील 13 पासूनच पाऊस सुरू होणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरचा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे 10 तारखेला पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये 10 तारखेला ठिकठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे म्हणून ते लक्षात घ्यायचं। पण 10 ते 18च्या दरम्यान तिकडं देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम विदर्भात देखील तुमच्यामध्ये 14 ते 18च्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये झालं हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये 13 सप्टेंबरपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे पण 14 ते 18च्या दरम्यान नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, इगतपुरी, मुंबई ह्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि खास करून अहिल्यानगरमध्ये आतापर्यंत वंचित असलेला जिल्हा पावसापासून अहिल्यानगरकडे देखील ह्या जे पाऊस येणार आहे 13 ते 18चा ते देखील चांगला अहिल्यानगर जिल्ह्यासहित सगळीकडे पडणार आहे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतातून पाणी बाहेर निघणारा पाऊस शेवटचा पडणार आहे, परतीचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या ह्या जप्तीमध्ये 14 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही काही जिल्ह्यामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।